एक शेती गड शेती एक शेती गड शेती करूया आपण स्मार्ट शेती करूया आपण स्मार्ट शेती. नमस्कार, माझं नाव आतिश शिरगिरे. आम्ही उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आहोत. आमच्यासोबत मार्डी, वडाळा आणि गावडी दारपळी येथील आमचे शेतकरी गट आहेत. तर आम्ही आज इथं कांद्याच्या विषयी इथं आलेलो होतो BT गोरे सरांच्या ह्या फॉर्मवर. आणि इथं आम्ही त्यांच्या कशा कांद्याविषयी काम करतात, त्याचे कसं टेक्निक आहे त्याविषयी आम्ही चर्चा केली, अभ्यास करण्यासाठी आलोय. पहिल्यांदा इथं आल्यानंतरनं आम्हाला त्यांनी त्यांच्या पूर्ण फार्मचा म्हणजे पूर्ण शेतीचा आम्ही एक फेरी काढली. त्यामध्ये आम्हाला सरांनी त्यांची आले लागवड असेल किंवा त्यांचं डाळिंब लागवड असेल, परत त्यांचे सध्या आंब्याची बाग असेल तीच दाखवली त्यांनी. त्यासोबतच त्यांनी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे त्यांचं गायत्री खत आणि परत पांडव स्लरी आणि परत ते सेंट्रलाइज पाणी व्यवस्थापन किंवा त्यांनी त्यातनं कसं बिगर लेबर न वापरता त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन ह्या खूप सुंदर पद्धतीने केलेल्या आम्हाला काही गोष्टी त्यांनी दाखवल्या. त्या आम्हाला खूप सुंदर अशा आवडल्या. आम्हाला आमच्या शेती करत असतानाच्या काही चुका आहेत की ज्या आम्ही शेती करताना आम्ही डायरेक्ट पीक लावल्यानंतरनं पीक लावायच्या पुढचा विषय जो आम्ही करतो ते इथं ह्याने अगोदर त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय किंवा जमिनीची ताकद कशी वाढली पाहिजे ह्याच्यावर जे ह्यांचं काम खूप सुंदर पद्धतीने जे आहे ते काम आम्हाला बघायला आणि शिकायला मिळालं. आम्ही सरांसोबत बराच वेळ सरांनी आम्हाला दिला. त्यामध्ये आम्ही भरपूर प्रश्न विचारले, आमच्या शंक्याचं आम्ही निरसन केलं आणि आमच्याकडे येणाऱ्या ज्या शेतीच्या संकट अडचणी, आमच्याकडे येणारे रोग कीड ह्या व्यवस्थापनाविषयी सरांचं काय मत आहे किंवा ते काय त्याच्याबद्दल करावं त्यांनी मत आम्हाला खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं. खतं माती आड देणं असतील किंवा इतर कोणत्याही प्रत्येक विषयात त्यांनी विस्तृत आम्हाला भरपूर वेळ देऊन माहिती सांगितली. तर आम्ही सर्व शेतकरी बऱ्याच वर्षी आमचा जो कांद्याचे प्रश्न होते ते आम्ही इथं सुटलेले आहेत आमचे. आणि आम्ही इथनं आता असा एक विश्वास किंवा विचार आणि ध्येय घेऊन जातोय की ह्या वर्षीचं आमचं जे खरीपाचा कांदा उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं वाढल, आम्ही जे आता काढतोय त्यापेक्षा कसं डबल उत्पन्न येईल त्यासाठी आमचा खूप प्रयत्न असणार आहे. सरांनी आम्हाला एक असं चांगलं म्हणजे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की ते आमच्या भागात येऊन ते आमच्यासाठी मार्गदर्शन तिथं सुद्धा घेणार आहेत. तिथं तुम्ही शेतकऱ्यांना एकत्र आम्ही करायचं नियोजन आता करणार आहे. इथून गेल्यानंतरनं सरांना तिथं घेऊन जाऊन आम्ही आमच्या भागात एक कार्यक्रम चांगला लाईव्ह आणि ते प्लॉट स्वतः पाहणी असा कार्यक्रम आम्ही घ्यायचं निश्चित केलेलं आहे.